आमचा खानदेश हा एक सर्जनशील भूमी आहे. इथे केळी कपाशी बरोबरच अस्सल कितीतरी कवींची निर्मिती झालेली आहे. केशवसूत, बालकवी, तिवारी आणि बहिणाबाईंपासून भालचंद्र नेमाडे, महानोर, पुरुषोत्तम पाटील, वारा सोनार अशी कितीतरी नावं घेता येतील. अशा या भूमीत स्वर्गीय बाभो बोरकरही अनेकदा येऊन गेले. आमच्या भूमीला पावन करून गेले. बोरकर हे नुसते कवी नव्हते तर महाकवी होते. त्यांच्याविषयी काही आठवणी त्यांचे जामक, वज्रम आणि कन्या पद्माताई वज्रम या इथं आलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या आठवणी ऐकणं हा सुद्धा एक अमृत योग आहे. पद्माताई, तुमचे वडील म्हणून आणि कवी म्हणून आबा तुम्हाला कसे वाटले? आधी वडील कसे होते ते सांगते, कारण वडिलांच्या आठवणी बरोबर माझं लहानपण मला भोगू द्या आता. कारण ते त्या मुलीवर खूप प्रेम करायचे आणि छान छान गोष्टी सांगायचे. सकाळच्या वेळी आई कामाला उठून जायची आणि माझे वडील मला जवळ घेऊन झोपायचे. तेव्हा लहान लहान गोष्टी इतक्या सुंदर, सुरस हिसापनीतीतल्या, छोट्या मोठ्या, सशाच्या, कासवाच्या, अशा खूप गोष्टी सांगायचे. आणि त्या गोष्टीतनं ते जे काय तात्पर्य आणखीन काय शिकायचं ते आज कळतंय आपल्याला. त्या आपल्या गोष्टीमधून आणखीन अशीच मी घडत गेले. त्याच्यानंतर कुठे त्यांना प्रवासाची फार आवड होती. तर प्रवासामधून येताना घरी, आता पुष्कळदा म्हणता कवी हा विसरतो, त्याला काही घरची आठवण राहत नाही फारशी वगैरे, पण माझे वडील ना आमच्याकरता लहान लहान खेळणी, सुंदर कानातली, जबली किंवा फ्रॉक्स वगैरे आठवणीने आणायचे. अरे वा. हां. आणखीन आणि आम्ही काही घरामध्ये म्हणजे पाठ थोपटण्यासारखं काम केलं की ते पाठ म्हणजे थाप द्यायला विसरायचे नाहीत, जवळ घ्यायचे. आणखीन मी लहानपणी नकला वगैरे करायची. मी सुद्धा छान छान गोष्टी सांगायची जशा मोठी झाली तशी. तर कोणी त्यांचे मित्रमंडळी वगैरे आली तर मुद्दाम आम्हाला पुढे घेऊन, बघ ही कशी म्हणते, कशी नकला करते, कसं काय. तर पूर्वी धर्मात्मा सिनेमा होता, तिथे ती मुलगी जाई म्हणून तिने जो रोल केला त्या सिनेमामध्ये तो मी जशाचा तसा करत होते म्हणे. त्यामुळे त्या मित्रामध्ये ते मला पुन्हा पुन्हा म्हणून दाखवायला सांगायचे. अशा तऱ्हेने आम्हा सर्वच मुलांची ओळख करून द्यायचे. आणखीन माझी आई पण म्हणायची, सगळ्यांना कशाला त्यांच्या समोर हे करता तुम्ही. ते म्हणायचे असं नाही, एवढे मोठे मोठे लोक, कवी लोक वगैरे आपल्या घरी येतात, आपल्या मुलांना पण त्यांची ओळख व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते आम्हाला इंट्रोड्यूस करायचे त्याच्यामध्ये. असं ह्या दृष्टीने माझ्या वडिलांनी घरावर, मुलावर आणि त्यांच्या भावनेवर खूपच असं प्रेम केलं. एक गृहस्थ म्हणून ते अगदी आदर्श होते. खरंच होते. आणि बारीक बारीक गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटत नसत, आणखीन ते त्याप्रमाणे करायला जायचे. आणि कवी म्हणून कसे ठसले तुमच्या मनावर? कवी म्हणून तर त्यावेळेला सुद्धा ते लोक जे त्यांना मानत असत, कशा करता मानतात हे काही माहित नव्हतं. वय लहान होतं, त्यांची कविता कळत नसे. पण इतरांपेक्षा माझे वडील वेगळे आहेत हे त्यावेळेला जाणवायचं. ह्याचं कारण त्यांचा पेहराव, त्यांची नजर, त्यांचं वागणं, बोलणं सारंच इतरांपेक्षा वेगळं होतं. आणि केसांचे कुरळे कुरळे केस आणि दाट केस आणि झुलप, बोलताना असे किंचित मान वगैरे वाकडी केली किंवा हलवली की ते एकदम असं कपाळावर यायचे. आणखीन डोळे सतत धुंदीत असल्यासारखे, कुठेतरी ते बघतायत, काहीतरी असं त्यांच्या डोक्यात चाललंय असं. आणखीन कविता जे लिहायचे ते एकतऱ्हेचं म्हणजे एकसारखं लिहित असायचे. आणखी आम्ही आजूबाजूला गडबड वगैरे केली तर त्यांच्या कशात म्हणजे व्यत्यय यायचा नाही. आई आम्हाला म्हणायची की अगं तिथे काय गडबड करताय, चला बाहेर जाऊन खेळा. पण माझ्या वडिलांच्या ते गावीही नसायचं. आणि कधी अगदी एक टाकी इतकं सुरेख अक्षर छान लिहायचे. आणखीन ते काय म्हणायचे, अगदी मी घुमत असतो, दोन ओळी कवितेच्या आपल्या मनातनं आल्या ओठावर की त्या आपल्या मी ते घुमता घुमताच आपल्याला सगळी कविता पुढे पुढे अशी सुचत जाते असं. आणखीन
त्या कविता जेव्हा मी मोठी झाली आणखीन इतर लोक म्हणायचे किंवा मग नंतर मी पण त्या वाचायला लागले आणि मला त्यातलं म्हणजे अर्थ वगैरे कळायला लागला थोडाफार, म्हणजे अजूनही पूर्ण कळला असं नाही ते. तर त्यामुळे मला त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं आहे आणि काहीतरी चांगलं. आणि आता तर वाटतंय की त्यांची खरोखरच कालिदासासारखी प्रतिभा त्यांना लाभली होती. आणखी स्मृती पण इतकी चांगली की लहानपणी त्यांनी वाचलेलं त्यांना अगदी मुखोद्गत असायचं. आणि ज्ञानेश्वरी, पहिल्यापासून ज्ञानेश्वरी, पूर्वसुरींचं सगळं हे वाचलं, वाचन अफाट वाचन होतं त्यांचं. आमच्या गावाला ते म्हणायचे की आपल्याला चांगली शाळा मिळाली नाही त्यावेळेला, आणखीन शिकायला नाही मिळालं. मराठी तर ते केवळ 2री इयत्तापर्यंत शिकलेले होते, पण केवळ वाचून त्यांनी एवढं वाढवलं की MA लोक सुद्धा काय करतात एवढी त्यांची म्हणजे तपस्या होती त्याच्यामध्ये. अच्छा, वज्रम, तुमची त्यांची कशी ओळख झाली? खरं म्हणजे तुम्ही मद्रासकडचे आणि ते गोव्याचे, हा मेळ संमेळ मला जरा गमतीचा वाटतो. खरं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी योगायोगात म्हटलं पाहिजे. पहिल्यांदा असं झालं की ज्या वेळेला मी बेंगलोरला होतो, मी मूळ कर्नाटकचा, तामिळ जरी माझी मातृभाषा असली तरी मी मूळ कर्नाटकचा, आणि गोव्याला जाण्याचं माझी जवळजवळ नियुक्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. तिथे शिक्षक म्हणून जायचं आणि तिथं काही सामाजिक कार्यामध्ये म्हणजे खूपच पोर्चुगीजच्या हाताखाली खूपच चिरडले जात होते, त्यामुळे तिथं काहीतरी प्रयत्न करावं असं नियुक्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी एका शाळेचे शिक्षक म्हणून तिथे गेलो होतो 45 ते 48 ह्या काळामध्ये. त्या काळात हळदोण म्हणून एक छोटं गाव आहे, तिथे मी सेंट थॉमस हायस्कूल म्हणून त्या शाळेत इंग्रजी, गणित हे शिकवण्यासाठी आणि सायन्स असे 3 विषय शिकवण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळेला माझे एक छंद असं होतं की गोव्यामध्ये जेवढं म्हणून शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये गोव्याच्या बाहेरून लोक कोण कोण आले शिकवायला तिथे, जास्त करून विज्ञान आणि गणित ह्याच्यासाठी बाहेरून शिक्षक यायचे. म्हणून मी सगळ्या शाळांमध्ये जाऊन सगळ्यांची ओळख करून घ्यायची, तसंच त्याच्या प्रिन्सिपल्सची ओळख करून घ्यायची. तसं एकदा जे श्री अमोणकर, गुंडूबाब अमोणकर म्हणून, त्यांनी अँग्लो पोर्चुगीज इन्स्टिट्यूट म्हणून जी शाळा चालवली होती म्हापसामध्ये, त्यांची ओळख झाली. आणि त्यांची ओळख झाली तेव्हा मी बोलता बोलता काही इंग्लिश लिटरेचर बद्दल बोलायला लागलो, आणि काही काव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ना, इथे आमच्याकडे फार मोठे कवी आहेत आणि ते बाबा बोरकर म्हणून, त्याने बरीच कविता लिहिली, त्याच्यात एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि त्यांनी सरळ आपला सुंदर इतकं खड्या आवाजामध्ये दूधसागर हे त्याने म्हणून दाखवलं. त्यावेळेला मी इतकं प्रभावित झालो. खरं म्हणलं तर मला मराठी एकही शब्द येत नव्हता, पण त्यांचं गाणं आणि त्याच्यातला शब्दाची जे काय एक रसायन होतं त्याच्यात मी मोहित झालो. आणि नंतर मी त्यांच्याकडनं त्याचा अर्थ समजून घेतला आणि मग त्याच्या कंपॅरिझन वर्ड्सवर्थच्या जे काही कविता आहेत त्याच्याबद्दल मी बोलत गेलो. असे पहिल्यांदा. आणि त्यावेळेला बोरकरांना गोव्यात राहायला परवानगी नव्हती, गोवा सोडून ते स्वातंत्र्य लढ्यामुळे मुंबईला आले होते, त्यामुळे त्यांची माझी भेटच झाली नाही 2-3 वर्ष. पण त्यांच्या कवितांची भेट मात्र अमोणकरांमुळे वारंवार होत गेली, म्हणून ती व्यक्ती पाहावी अशी खूपच उत्कंठा होती. नंतर अशा रीतीनं तुम्ही त्यांच्या परिसरात आलात, त्यांच्या कवितेशी संलग्न झालात. बरोबर. आणि मग बोरकरांच्या मोहात कसे अडकलात? कवितेनं अडकलात, पण बोरकर या व्यक्तिमत्वाच्या मोहात कसे अडकलात? मी ज्या वेळेला 49 साली गोव्यात 48 सोडल्यानंतर मी देवळालीत काही काळ नोकरी निमित्त मी पुण्याला आलो. आणि पुण्याला आल्यानंतर एका हॉटेलमध्ये राहून मी नोकरी करत होतो. मी सिव्हिल इंजिनियर होतो, आणि सिव्हिल इंजिनियर असून मी काम करत असताना माझी पोस्टिंग झाली पुण्याला. आणि पुण्यात एका हॉटेलमध्ये राहत होतो, शिवाजीनगरलाच. आणि माझ्या कानावर एवढंच आलं होतं की बोरकर पुण्यात राहतात, एवढंच माहित होतं. मग मी थोडासा शोध घ्यायला लागलो, कुठे असतील काय म्हणून. एक दिवस संध्याकाळी घर सापडलं आणि त्यांच्या घरी गेलो. आणि एसटी स्टँडच्या समोर त्यांचं घर होतं, अगदी बैठं घर, मंगलोर कौलारू घर, आणि इतकं छान वाटत होतं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांची भेट झाली आणि इतकं मला एकदम आनंद सुटला की खरोखरच मी महान कवीचं दर्शन घेतो आहे असं मला वाटलं.
त्याचं कारण माझं इतर कानडी साहित्याशी साहित्यिकाशी जे काही संबंध होता, कवी बेंद्रे, मास्टर व्यंकटेश अय्यंगार, जी.पी. राजरत्नम यांच्याशी माझा पहिल्यापासून परिचय असल्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर म्हटलं की त्यांच्याच सारखा एक ऋषितुल्य कवी माझ्यासमोर उभे आहेत असं मला वाटायला लागलं. नंतर वरच्यावर माझी त्यांची भेट होत गेली. पण त्याच्यातली गंमत म्हणजे अशी की ज्या ज्या वेळेला बेंद्रे सारखे कवी बेंद्रे पुण्यात येत असत त्यावेळेला ते बोरकरांकडे येत असत आणि त्यावेळेला मी असायचंच. त्यामुळे तासन तास त्यांचे जो संभाषण चालायचं आणि ज्या उंचीला जायचं त्याच्यावर ना मनुष्य प्रभावित झाल्याशिवाय राहणं शक्यच नव्हतं आणि मंत्रमुग्ध होऊन जायचं. आणि मला तर एकदा असं माहिती आहे की बोरकरांची आईसाहेब त्या दिवशी संध्याकाळी बेंद्रे निघाले, जवळजवळ 7 तास ते होते तिथं, जेवत होते तिथं, बाकी सगळं होऊन त्यांचं बोलणं चाललं होतं. संध्याकाळी 7ला ज्या वेळेला ते घरी निघाले त्यावेळेला मावशीबाई म्हणतात बोरकरांच्या आईसाहेबांना, त्यांनी बाकी बाबूला बोललं, बाकी म्हणाले आज मी खूप खुश झाले म्हणाले. कशासाठी? आज तुला बोलायला वाव अजिबात दिलं नाही बेंद्रेने. हा वैशिष्ट्य. नाहीतर बोरकर कुठेही असले, कुणाबरोबरही असले तर बोरकरच जास्त बोलत असायचे आणि दुसरे त्यांच्या शब्दामुळे इतकं मोहित जायचे की त्यांना काही बोलावं असं वाटतच नसे, फक्त ऐकत राहावं. आणि तो ऐकणं सुद्धा एक मैफिलीमध्ये बसल्यासारखं असायचं. हा अनुभव वारंवार यायचा. अच्छा. बोरकरांची कविता अजूनही तशी ताजी वाटते. नव्या कवींना बोरकर आदर्श वाटतात. तिला अजूनही त्या कवितेला भूतकाल स्पर्श करीत नाही. याचं रहस्य काय वाटतं? एकतर बोरकरांच्या कवितांमध्ये एक सातत्य, चराचराचं सतत तिथे आपल्याला त्याचं सान्निध्य आपल्याला सापडतं. बरं. त्याने स्वतःच म्हटलेले आहे, जरी मी रसलंपट असलो तरी मी माझा गोसावी पण काय कुठे जात नाही. हे प्रत्येक कवितामध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे सूर असा जे सेंद्रिय अनुभव म्हणतो त्याच्यातलं सृजनशीलता आणि त्याच्यातलं जे काही संवेदनशीलता इतकं बारीक आहे असून देखील ते एकदम कधी उडी मारतात आणि अध्यात्माला शिरतात हे ज्या वेळेला वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेलाच आपल्याला कळू शकतं. त्यामुळे जास्त त्यांच्या कवितांवरचं जे काय प्रभाव आहे तो कधीही पुसलं जाणं शक्यच नाहीये. उलट अजूनही लोक त्या धुंदीतच असतात आणि कुठेही भेटले आणि बोरकरांचा विषय निघाला तर लगेच म्हणतात की त्यांच्या अमुक कविता सांगा बघू. म्हणजे चिरंतन तत्वाला त्यांनी ते स्पर्श करीत होते. जसे टागोरांची कविता कधी अशी मलिन होत नाही किंवा भूतकाळ तिला स्पर्श करीत नाही, तशी बोरकरांची कविता सुद्धा अजून यामुळेच टवटवीत वाटते, कारण काही चिरंतन तत्वांना ते स्पर्श करीत असत. याला एक उदाहरण तुम्हाला आणखीन एक सांगू शकतो. ज्या वेळेला कवी बेंद्रे 1972 साल लागला, आता आपण मिलेनियम लागला असं म्हणतो तसं 1972 साल लागला, त्यावेळी त्याने बाहत्तिरा या नावाची एक काव्यसंग्रह प्रकाशित केलं. कानडीत बाहत्तिरा म्हणजे जवळ ये. त्यावेळेला आम्ही आंतरभारतीच्या त्या जे मुवमेंट चाललेलं होतं त्या आंदोलनामध्ये मी खूपच सहभाग घेत होतो. त्यावेळेला बोरकर पण त्याच्यात सहभाग होत असत. त्यावेळी त्याने त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की एक त्याने टागोरांची एक कडवं घेतलं, त्याचं कानडी भाषांतर केलं. एक त्याने उमाशंकर जोशींचं घेतलं, एक बोरकरांचं घेतलं आणि एक स्वतः त्यांनी 10-20 वर्षापूर्वी लिहिलेलं बेंद्रे लिहिलं ते घेतलं. आणि 5व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं त्याने की हे चारही कवी भारतातल्या विविध प्रांतातना विविध वेळांमध्ये म्हणजे विविध काळामध्ये त्यांनी मांडलेला हा जो विचार आहे हा चिरंतन विचार आहे आणि म्हणून ह्या 72 साली आपण जवळ येऊया असं त्याने आवाहन लोकांना केलेलं आहे. हे अप्रतिम त्यांच्यातल्या कवितेतलं दाखवणार. कविता ही केवळ शब्दांची नसते, अंगभूत प्रतिभा तर असावीच लागते, पण त्याला अविरत साधनेची गरज आहे. हे त्यांचं प्रतिपादन असायचं. पण त्यांचं हे सांगणं त्यांच्याबरोबर गेलेलं नाहीये. आपण ते कसं साकार करणार आहोत? 2-4 गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला आम्ही बोरकर ज्या पद्धतीने गोष्टी मांडत असत हे त्यांना कुठून आलं हे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला पदोपदी त्यांचं असं म्हणणे त्यांच्या प्रस्तावनेत आहे, त्यांच्या काव्यात सुद्धा म्हटलेलं आहे की अभ्यास जितकं जास्त करत राहू. आतापर्यंत पूर्वसुरींच्या
जेवढं काय साहित्य आहे, काव्य आहे, त्याचा अभ्यास आणि त्याच्या कानावर जाणं सातत्याने, त्याच्यावरनच आपलं जे काय आतलं उर्मी असेल ते मग फुलत जातं आणि त्याच्यात मग काव्य निर्माण होईल आणि त्या काव्याला काही अर्थ राहतो आणि त्याला चिरंतन एक स्वरूप नक्की निघणार आहे असं त्यांचा विश्वास होता आणि त्या दृष्टीने ते प्रत्येक गोष्टी करत होते. नाही, मला असं वाटतं की त्यांच्या काव्यामध्ये प्रेम, भक्ती ह्याचं जे रसायन आहे ते माणसाच्या काळजाला हात घालतं. बरोबर आहे. आणि त्यामुळे ती कविता सतत टवटवीत, आणखीन प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या कविता इतक्या वेगवेगळ्या विस्ताराने आणखीन प्रत्येक विषयाला हात घातलेला आहे. त्याच्यामुळे गृहिणी, मुलं, वयस्कर माणसं, अध्यात्मामध्ये रमलेली माणसं ह्या सर्वांनाच ती कविता भुलवते आणि आनंद देते असं मला वाटतं. आणि त्यांचा कवितेचा अभ्यास आणि आपली कविता त्याच्यावर तर त्यांचं चिंतन असायचंच. रात्र जागून 2:30-3 वाजेपर्यंत नेहमीच ते पुस्तकं वाचत असत, वेगवेगळ्या लोकांची, लेखकांची, कवींची. म्हणजे फॉरेनचे हे सुद्धा म्हणजे लेखक, कवी आणि आपले जुने ह्याच्यामध्ये पूर्वसुरींचे, ज्ञानेश्वरापासून सगळे ते वाचत, अविरत साधना चाललेली असायची. आणि कधी कधी माझ्या आईला नेहमी काय म्हणायचे की माझी पहिली म्हणजे कविता आहे, माझी पहिली निष्ठा कवितेशी, ती तू जेलस होऊ नकोस, दुसरी तुला. आणि त्यांचं तर सतत म्हणजे यज्ञच चालू होता म्हणा ना, म्हणजे इतकं त्यांचं वाचन असल्यामुळे आणि सर्व त्यामुळे त्यांच्या शब्दामध्ये म्हणा, विचारामध्ये म्हणा, एक तऱ्हेचं सातत्याने नवनव येत राहिलं. जसं निसर्गामध्ये बघा, निसर्गामध्ये आपण राहिलो की आपल्याला कंटाळा कधीच येत नाही. मग ऊन असो, थंडी असो, पहाट असो, सकाळ असो, एकसारखी त्याची दृश्य बदलत असतात आणि पुन्हा ती ताजी टवटवीत असतात आणि मनाला आनंद देणारी असतात. ते तसं त्यांच्या कवितेमध्ये ते आलं असावं, कारण सातत्य, नवीनता. आणि त्याच्यामुळे एरवी सुद्धा पहा, त्यांच्या वयाला म्हणजे लहान लहान मुलं विद्यार्थी, कॉलेजमध्ये हे करणारे, नवनवे कवी, कवी आपापली कविता वाचून दाखवायचे, त्या ह्यांच्यामध्ये ते बसायचे. म्हणजे कुठेच त्यांची बैठकीमध्ये ते वेगळे असे झाले नाही, एक व्हायचे आणि गुणग्राहकता पण फार हे होती. नवी पिढी त्यांच्यामुळे तयार होत असे. सतत अगदी त्यांच्यामध्ये ते राहायचे आणि कसे काय त्यांच्याकडे ते साधत असत त्यांच्या ह्याला, आणि इतर लोक त्यांना आकृष्ट होत असत. मला आश्चर्य वाटायचं, पण आज मला कळतं की हे ते सातत्याने नवीनतेचा हे घेत राहिले आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे नवनव उन्मेष म्हणतात तसे वाढल्यामुळे ते त्यांच्या कवितेमध्ये पण असं हे वाटलं नाही. बोरकर देहानं गेले म्हणून हे सगळं संपलं का? खरं म्हटलं तर आम्ही गेले आता 84 पासून आतापर्यंत म्हणजे जवळ 16 वर्ष होऊन गेले, पण बोरकरांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. बरोबर. म्हणजे पुण्यात असो, गोव्यात असो किंवा भारतभर कुठेही गेलो, साहित्यिकाशी भेटत असताना वेगवेगळ्या भाषांच्या साहित्यिकाशी सुद्धा बोरकरांच्या विषयाशिवाय त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठे जात नाही. म्हणून आम्ही असं विचार केलं, काही लोक त्यांचे चाहते, ज्यांना आपण बोरकर प्रेमी म्हणू, त्या लोकांना असं वाटलं की ह्याला काहीतरी स्वरूप असं दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे बोरकरांची आठवण सतत राहते आणि त्याच्यामुळे पुढचे जे कवी आणि जे संशोधक आहेत साहित्यातले त्यांना जास्त उपयोग व्हावा. त्या दृष्टीने कवी बोरकर स्मृती समिती ह्या नावाचं एक ट्रस्ट स्थापना झालेली आहे आणि हे नाव सुद्धा सुनीताताई देशपांडेने सुचवलेली आहे. आणि त्याच्यात डॉक्टर अरुणा ढेरे आणि उज्ज्वलाताई देसाई, ज्या गुरुवर्य बाबूराव जगताप यांच्या सुकन्या, अनिल देशमुख अगदी आता पुढे येत असे कवी, आणि आम्ही दोघे असे 5 ट्रस्टीज आता सध्या आहोत. आणि याचं उद्दिष्ट असं आहे की बोरकरांचं जे काय अप्रकाशित आतापर्यंत जे काय उपलब्ध असेल त्या सगळ्यांचं जर प्रकाशन करायचं आणि बोरकराबद्दलची सगळ्या माहिती, फोटोग्राफ्स असेल, प्रसंग असेल, जे जे काय असेल ते सगळं एकत्रित ठेवणं, ते गोव्यामध्ये एका ठिकाणी ठेवायचं असं एक आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरं एक असं विचार आहे की दरवेळा जे लोक संशोधन करत असतात साहित्यामध्ये आणि जास्त करून काव्यामध्ये, मराठीत किंवा कोकणीत,
अशा तऱ्हेच्या लोकांना एक मानधन किंवा ज्याला फेलोशिप म्हणतात तसे द्यावं. आणि हे कसे असावं, एक पोस्ट ग्रॅज्युएट लेवल म्हणजे डॉक्टरेट लेवलचे जे मुलं असतात ते संशोधन करत असतात, पण त्यांना ज्या पद्धतीने ज्यांना ते जागा मिळाली पाहिजे किंवा जी परिस्थिती पाहिजे ती परिस्थिती नसल्यामुळे त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. आणि दुसरे 45-50 वर्षाच्या पुढचे वयाचे असतात जे आपल्या व्यवसायात असतात, आपल्या संसारात असतात, त्यामुळे त्यांना परत एका ठिकाणी बसून त्याच्यावरच सातत्याने काम करायला त्यांना वेळ मिळत नाही किंवा जागा मिळत नाही. अशा लोकांना जर फेलोशिप दिली, वर्षाला 15 ते 20 हजार रुपये पर्यंत दिलं, तर एखादा एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या एका हॉस्टेलमध्ये ते राहू शकतील. तिथे लायब्ररी असतील, मेस असेल, टेलिफोन असेल, रेफरन्सेस असेल सगळे, आणि त्याच्यावर त्यांचं संशोधन पूर्ण होईपर्यंत 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष जरी झालं तरी ते फेलोशिप चालू राहावं. असे दोघांना. आणि जास्त करून असा प्रयत्न आहे की त्याला अर्ज न मागवता जे महाराष्ट्रात आणि गोव्यात जे पसरलेले साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, त्यांच्या मदतीने असे शोधून काढावं आणि त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना हे प्रोत्साहन द्यावं, असं मुख्य मूळ उद्देश आहे. मला वाटतं असा प्रयत्न पहिलाच असावा नाही साहित्यात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पद्माती, तुम्ही बोरकरांची एखादी कविता म्हणा ना. ते जास्त करून ज्या कविता त्यांच्या तोंडात ते गुणगुणत त्यांचा श्वास गेला ती कविता म्हटलेलं जास्त बरं. अच्छा. कवितेचं नाव आहे समुद्र बिलोरी ऐना. बर. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. आकाश दिवे लावीत आली, कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, कटीस अंजिरी नेसू, गालात मिस्किल हसू. कटीस अंजिरी नेसू, गालात मिस्किल हसू. मयूर पंखी मधुर डंकी, उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, लावण्य जातसे उतू, वायाच चालला ऋतू. लावण्य जातसे उतू, वायाच चालला ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, समुद्र बिलोरी ऐना. सुरेख. पद्माताई, अप्पासाहेब, तुम्ही इथं येऊन जो एक आनंद यात्रेचा सहवास आणि आठवणीची जी उजळणी केलीत ती विलक्षण आनंददायक होती. मी तुमची ऋणी आहे. आमच्या जळगाववासियांच्या आकाशवाणीच्या वतीनं आणि या ऋणातच राहावं असं मला वाटतं. आमचा खानदेश हा एक सर्जनशील भूमी आहे. इथे केळी कपाशी बरोबरच अस्सल कितीतरी कवींची निर्मिती झालेली आहे. केशवसूत, बालकवी, तिवारी आणि बहिणाबाईंपासून भालचंद्र नेमाडे, महानोर, पुरुषोत्तम पाटील, वारा सोनार अशी कितीतरी नावं घेता येतील. अशा